नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वेस्टर्न सॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल आणि वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग याच्याबद्दल चर्चा केली होती. आपण त्याचा पुढचा जो भाग आहे सेल रिॲक्शन अँड EMF याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. सेल रिॲक्शन अँड EMF. मित्रांनो, सेल म्हणजे काय? आपण इंट्रोडक्शनच्या वेळेस सेलबद्दल चर्चा केलेली आहे. सेल म्हणजे काय? इट इज ए कॉम्बिनेशन ऑफ टू इलेक्ट्रोड. सेल म्हणजे काय म्हटलं मित्रांनो आपण? इट इज ए कॉम्बिनेशन ऑफ टू इलेक्ट्रोड किंवा इट कन्सिस्ट ऑफ टू इलेक्ट्रोड. त्या दोन इलेक्ट्रोडपैकी मित्रांनो एक इलेक्ट्रोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो, दुसरा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. आपण एक प्रॉपर सेल त्या ठिकाणी काढूयात आणि त्याच्या मदतीने सेलमध्ये रिॲक्शन कशी होती आणि त्या रिॲक्शनचा EMF कसा मोजतात ते आपण आता बघूया. ओके मित्रांनो, हा एक बीकर घेतलाय आपण. या बीकरमध्ये आपण घेतलेला आहे, या बीकरमध्ये आपण झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि या झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये आपण झिंक इलेक्ट्रोड डीप करतोय. बघा, बीकर घेतला, बीकरमध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलं आणि या झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये या झिंक सल्फेटची जी ऍक्टिव्हिटी आहे त्या सोल्युशनची ऍक्टिव्हिटी 1 आहे, युनिट ऍक्टिव्हिटी. ओके या झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये आपण कुठला इलेक्ट्रोड डीप केलेला आहे? झिंक इलेक्ट्रोड डीप केला आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, हा एक दुसरा बीकर घेतोय आपण. या दुसऱ्या बीकरमध्ये आपण कॅडमियम सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि या कॅडमियम सल्फेटच्या सोल्युशनची ऍक्टिव्हिटी सुद्धा किती आहे? 1च आहे. ठीक आहे. आता ह्या कॅडमियम सल्फेटच्या सोल्युशनमध्ये आपण कोणता इलेक्ट्रोड डीप केला आहे? कॅडमियम इलेक्ट्रोड. ओके, किती बीकर दिसत आहेत? 2. पहिल्या बीकरमध्ये झिंक सल्फेट सोल्युशन ज्याची ऍक्टिव्हिटी 1 आहे त्याच्यामध्ये आपण झिंक इलेक्ट्रोड डीप केला आहे. ठीक आहे. याला आपण हाफ सेल म्हणणार. याला काय म्हणतोय? हाफ सेल किंवा सिंगल इलेक्ट्रोड. ओके. दुसऱ्या बीकरमध्ये आपण काय घेतलंय? कॅडमियम सल्फेटचं सोल्युशन घेतलंय ज्याची ऍक्टिव्हिटी परत 1 आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणता इलेक्ट्रोड डीप केला आहे? कॅडमियम इलेक्ट्रोड. हा दुसरा हाफ सेल आहे. ठीक आहे. या दोघांचं कंबाईन करून, या दोघांना कंबाईन करून आपण काय तयार करू शकतो? सेल तयार करू शकतो. पण मित्रांनो, आपण म्हटलंय की सेलमध्ये एक इलेक्ट्रोड निगेटिव्हली चार्ज असतो, दुसरा इलेक्ट्रोड कसा असतो? पॉझिटिव्हली चार्ज असतो. आता हे जे दोन इलेक्ट्रोड आहे, पहिला इलेक्ट्रोड कुठला आहे? झिंक इलेक्ट्रोड. दुसरा कोणता आहे? कॅडमियम इलेक्ट्रोड. मित्रांनो, या दोघांपैकी हा जो आपला झिंक इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जास्त आहे. इलेक्ट्रॉन जास्त असले की कुठला चार्ज येत असतो? निगेटिव्ह चार्ज. ओके. म्हणून झिंक इलेक्ट्रोडवर आपण कुठला चार्ज दिलेला आहे? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे याचं पोटेन्शियल कसं आहे? याची क्षमता कशी आहे? झिंक इलेक्ट्रोडची जास्त आहे. ठीक आहे. आता इकडं दुसरा इलेक्ट्रोड कोणता आहे आपल्याकडे? कॅडमियम इलेक्ट्रोड आहे. याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे मित्रांनो. तर अल्टिमेटली या इलेक्ट्रोडवर कोणता चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कधी येत असतो? इलेक्ट्रॉन्स डिफिशियंट स्पेसिस असते, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता कमी आहे, त्यामुळे याचं पोटेन्शियल कसं आहे? कमी. परत लक्षात घ्या, झिंकवर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. याचं पोटेन्शियल जास्त. दुसरा इलेक्ट्रोड आहे कॅडमियम इलेक्ट्रोड, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याचं पोटेन्शियल कमी आहे. दोघांचं पोटेन्शियल सारखं आहे का? दोघांचं पोटेन्शियल सारखं नाही. त्यांच्या पोटेन्शियलमध्ये काय आहे? डिफरन्स आहे. या पोटेन्शियल डिफरन्समुळे काय होणार आता? तर करंट निर्माण होणार. पण करंट पास करण्यासाठी आपल्याला या दोघांमध्ये काय टाकावं लागेल? हा काय टाकला आपण? सॉल्ट ब्रिज टाकला आहे. ठीक आहे. आता काय होईल मित्रांनो? हा जो आपला झिंक इलेक्ट्रोड आहे, या झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जास्त आहे, त्याच्यावर आपण कोणता चार्ज दिला? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं मित्रांनो? ऑक्सिडेशन होत असतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. बघा मग त्या ठिकाणी काय रिएक्शन होते? काय म्हणले आपण?
ऍट निगेटिव्ह इलेक्ट्रोड काय होतंय, ऑक्सिडेशन ऑकर्स. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. बघा हा झिंक, त्याच्यावर आता +2 चार्ज आला. या झिंकवर काही चार्ज आहे का मित्रांनो, चार्ज नाहीये. पण झिंकचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, Zn+2 मध्ये. प्लस चार्ज कधी येत असतो, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स निघून गेले त्यावेळेस येतात. समजा एक इलेक्ट्रॉन निघाला असता तर इथं +1 चार्ज आला असता, पण इथं किती चार्ज आहे, +2 चार्ज आहे. म्हणजे ह्या झिंकमधून किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे. मग आता हा जो आपला निगेटिव्ह इलेक्ट्रोड झिंक इलेक्ट्रोड आहे, त्या ठिकाणी काय झालं मित्रांनो, ऑक्सिडेशन ही प्रक्रिया पार पडली. ठीक आहे. हां, आता इथं हे सगळे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी त्या सोल्युशनमध्ये येत आहेत, बरोबर. आता या सोल्युशनमध्ये जे आलेले इलेक्ट्रॉन कोणत्या सोल्युशनमध्ये येत आहेत, या झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये येत आहेत. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून कुठे एंटर करतायत, कुठे एंटर करतायत, कॅडमियम सल्फेटच्या सोल्युशनमध्ये एंटर करतायत मित्रांनो. या ठिकाणी ते इलेक्ट्रॉन कोण ऍब्सॉर्ब करतंय, मग कॅडमियम इलेक्ट्रोड. कॅडमियम इलेक्ट्रोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग इथून जे इलेक्ट्रॉन आले सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून कुठे आले, या सोल्युशनमध्ये. इलेक्ट्रॉन कुठे डिपॉझिट होणार आहे, कॅडमियम इलेक्ट्रोडवर. मग पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होणार मित्रांनो, रिडक्शन होणार. काय म्हटलं आपण, ऍट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड रिडक्शन ऑकर्स. रिडक्शन म्हणजे काय म्हटलं आपण, गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इकडून जे इलेक्ट्रॉन लिबरेट झाले, इकडून जे इलेक्ट्रॉन सुटे झाले, ते या कॅडमियमने ऍब्सॉर्ब केले. इथून किती इलेक्ट्रॉन रिलीज झाले होते, 2 इलेक्ट्रॉन रिलीज झाले होते. हे 2 इलेक्ट्रॉन कोणी दिले होते, झिंकच्या माध्यमातून लिबरेट झाले होते. ते 2 इलेक्ट्रॉन कोणी ऍब्सॉर्ब केले, कॅडमियमने ऍब्सॉर्ब केले. आणि कॅडमियमचं काय झालं त्या ठिकाणी, रिडक्शन झाले. ओके. एका सेलवर ऑक्सिडेशन, एका हाफ सेलवर ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्या हाफ सेलवर काय होतंय, रिडक्शन होत आहे. म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशनची प्रोसेस होते, रेडॉक्स प्रोसेस होते. ओके मित्रांनो, या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण झाली, त्यामुळे काय झालं त्या ठिकाणी, केमिकल रिॲक्शन झाली. आणि ही केमिकल रिॲक्शनमुळे काय जनरेट होऊ शकतो, करंट जनरेट होऊ शकतो. मग किती करंट त्या ठिकाणी जनरेट झालाय ते आपल्याला जर माहिती हवं काढायचं असेल तर आपण हे जे दोघे इलेक्ट्रोड्स आहेत ते आपण हे दोघे इलेक्ट्रॉन आपण कशाला जोडले, आता पोटेन्शियोमीटरला. आता पोटेन्शियम, आता याच्या इथं काय निर्माण झाला, करंट निर्माण झाला. करंट कशामध्ये निर्माण झाला, इथे इलेक्ट्रॉन रिलीज झाले, ते इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले, इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी वहन झालं, इलेक्ट्रॉन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले, त्याच्यासोबत ते काय निर्माण करतील, करंट पास करतील. म्हणजे इथं केमिकल रिॲक्शन झालं आणि केमिकल रिॲक्शनचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालं, इलेक्ट्रिक करंट पास झालं. मग तो करंट किती त्या ठिकाणी क्रिएट झालाय ते कशाच्या माध्यमातून मोजणार आहे आपण, पोटेन्शियोमीटरच्या माध्यमातून. मग मित्रांनो, हा जो सेल आपण दिसतो आहे, या सेलमध्ये करंट निर्माण झालेला आहे, त्याचा ईएमएफ आहे. मित्रांनो, हा जो सेल आहे, या सेलचा ईएमएफ किती आहे, 25 डिग्री सेल्सिअसला या पोटेन्शियोमीटरमध्ये आपलं रीडिंग किती दिसतंय, 0.3590 व्होल्ट्स. एवढा करंट, एवढा ईएमएफ या सेलचा आहे. ईएमएफ म्हणजे काय म्हटलं आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. काय डेफिनेशन सांगितली आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची, ड्यू टू द करंट जनरेटेड ड्यू टू डिफरन्स इन पोटेन्शियल ऑफ 2 इलेक्ट्रोड. 2 इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल डिफरन्समुळे जो करंट जनरेट होतो, त्या जनरेट झालेल्या करंटला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणणार. याचं पोटेन्शियल जास्त आहे, याचं पोटेन्शियल कमी आहे, दोघांचं पोटेन्शियलमध्ये डिफरन्स आहे, त्यामुळे करंट जनरेट झाला. आणि किती करंट जनरेट झाला त्या ठिकाणी, 0.3590 व्होल्ट्स एवढा करंट त्या ठिकाणी जनरेट झाला आहे. सो या सेलचं ईएमएफ किती आहे, 0.3590 व्होल्ट्स. ओके. हां मित्रांनो, आपण
मागच्या लेक्चरमध्ये असंही बघितलेलं आहे की सेल रिप्रेझेंट कसं करतात. आपण काय सांगितलं होतं, ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं तो इलेक्ट्रोड कोणत्या बाजूला द्यायचा असतो, लेफ्ट हँड साईडला द्यायचा असतो, आणि ज्या ठिकाणी रिडक्शन होतं त्या तो इलेक्ट्रोड कुठल्या बाजूला द्यायचा असतो, राईट हँड साईडला द्यायचा असतो. बरोबर. आपण आता हा जो सेल आहे या सेलला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. सर काल काय सांगितलं आपण, ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं, ज्या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होतं तो कुठल्या बाजूने लिहिणार आपण, लेफ्ट हँड साईड लिहिणार. मग या दोघांमध्ये ऑक्सिडेशन कोणत्या इलेक्ट्रोड होतं मित्रांनो, झिंक इलेक्ट्रोडवर. ओके. मग हा झिंक इलेक्ट्रोड, त्याच्यावर कोणता चार्ज आहे मित्रांनो, निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. हा जो झिंक इलेक्ट्रोड आहे, हा झिंक इलेक्ट्रोड आपण कशात डीप केला आहे, झिंक +2 सोल्युशन. त्याची ऍक्टिव्हिटी किती मित्रांनो, ऍक्टिव्हिटी 1 आहे. बरोबर. बघा हा झिंक इलेक्ट्रोड याच्यात कशात डीप केला आपण, झिंक सल्फेटमध्ये डीप केला आहे. नंतर त्याच्यामध्ये काय टाकलं मित्रांनो आपण, सॉल्ट ब्रिज. हे सॉल्ट ब्रिज आपण कशाने दाखवणार आहे, डबल लाईन. ओके. डबल लाईन म्हणजे काय, तर सॉल्ट ब्रिज. आणि एकच लाईन जर दाखवली तर विदाउट सॉल्ट ब्रिज. आता इथं बघा हा झिंक इलेक्ट्रोड, त्याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. कशात डीप केला आपण, झिंक +2 आयन्स पण, त्याची ऍक्टिव्हिटी किती 1 आहे. नंतर त्याच्यामध्ये काय टाकलं आपण, सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजच्या या बाजूला काय मित्रांनो, कॅडमियम सल्फेट सोल्युशन, त्याची पण ऍक्टिव्हिटी किती आहे, 1. आणि त्याच्यामध्ये काय कोणता इलेक्ट्रोड डीप केला आपण, कॅडमियम इलेक्ट्रोड डीप केला. या भागात काय होतंय, ऑक्सिडेशन. या भागात काय होतं मित्रांनो, रिडक्शन. ओके. हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ सेल. मित्रांनो इलेक्ट्रॉन कुठून जातील, इलेक्ट्रॉन या झिंक कडून कुठे जाणार आहे, कॅडमियम कडे जाणार आहे. झिंक कडून इलेक्ट्रॉन कुठे जात आहे, कॅडमियम कडे जात. हे झालं इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. ओके. सो हे आहे सेल आणि त्याचा EMF कशा पद्धतीने आपण मेजर करतो ते. ठीक आहे. आता त्याचा पुढचा पार्ट बघूया. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, कन्व्हेन्शन रिगार्डिंग साइन ऑफ EMF. EMF आपण कशाने दाखवत असतो, ई सेल. ओके. आता आपण मागचा जो सेल दाखवला होता त्याचा EMF किती होता, 0.3590 व्होल्ट्स. याला कोणता साइन आता, प्लस. मग हा प्लस साइन कधी येत असतो, कधी मायनस साइन येतो, हे सगळं अभ्यास करणं म्हणजे काय, तर कन्व्हेन्शन रिगार्डिंग द साइन ऑफ EMF. प्लस साइन कधी येणार, मायनस साइन कधी येणार, किंवा न्यूट्रल कधी असणार, हे सगळं आपण आता बघतोय. ठीक आहे. मित्रांनो याच्यासाठी आपण एक सेल कन्सिडर, कोणता एक सेल कन्सिडर करू. त्या सेलमध्ये आपण बघा आपण काय म्हणतोय, कन्सिडर द सेल. कोणताही एक सेल कन्सिडर करा इन विच मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क, त्याच्यामध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क इज ऑब्टेन. त्या सेलमध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो. कधी, बाय पासिंग NF इलेक्ट्रिसिटी थ्रू इट. त्याच्यामधून ज्यावेळेस NF एवढी इलेक्ट्रिसिटी आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी पास करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतंय, मॅक्सिमम वर्क मिळतंय. बरं, मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क आपण कशाने दाखवणार आहोत, कशाने दाखवणार आहे, W. मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क कधी मिळणार, आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय पास करणार आहे, NF एवढा करंट त्यामुळे पास करू आणि त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क म्हणजेच EMF. ओके. मग आता परत लक्षात घ्या, N म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड इन सेल रिएक्शन. मागच्या रिएक्शन मध्ये झिंक 2 इलेक्ट्रॉन लिबरेट करत होता, कॅडमियम 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी गेन करत होता. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झाले, मग 2 दिले आणि 2 घेतले. यांची संख्या किती होती, 2. दुसरी टर्म आहे F. F म्हणजे काय, फॅरेडेज कॉन्स्टंट आणि E म्हणजे काय, तर EMF ऑफ दॅट सेल. बरोबर. परत लक्षात घ्या काय म्हटलं आपण, आपल्याला काय बघायचं आहे, कन्व्हेन्शन रिगार्डिंग द साइन ऑफ EMF. EMF चं साइन कुठलं असणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. ठीक आहे. EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तो EMF कधी जनरेट होईल, ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स असेल त्यावेळेस. मग असा आपण एक सेल कन्सिडर केला, त्या सेलमधून आपल्याला मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क मिळवायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पास करावं लागेल, NF एवढी इलेक्ट्रिसिटी
त्याच्यातून पास करावं लागेल. मग NF एवढी इलेक्ट्रिसिटी पास झाली, त्यामुळे तो सेल काय करणार आहे, वर्क करणार आहे. मग ते जे वर्क आहे ते आपण कशाने दाखवणार आहे, W. ते वर्क कोण आहे, मग NF × E. N म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन सेल रिएक्शन. F म्हणजे काय, फॅरेडेज कॉन्स्टंट. आणि E म्हणजे काय, EMF. बरोबर. बरं मित्रांनो, कुठलंही काम केलं आपली ऊर्जा कमी होणार की ऊर्जा वाढणार आहे. कोणतेही समजा आपण जिना चढल्यामुळे आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी कमी होणार की नाही. मग कुठलंही काम केलं की त्या ठिकाणी फ्री एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, हे सेंटेन्स आपण लिहूयात. आता काय म्हणतात आपण, वर्क इज परफॉर्म. कोणत्या प्रकारचं कार्य जो आपण करतो, कुठल्याही सेलने ते कार्य केलं तर त्यांच्या कार्य केल्यामुळे डिक्रीज म्हणजे काय होणार आहे, कमी होणार आहे. कशात कमी होणार आहे, फ्री एनर्जी. ही जी फ्री एनर्जी आहे मित्रांनो, ही आपण दाखवणार आहे डेल्टा जी. ओके. मग ज्यावेळेस आपण मॅक्सिमम वर्क करतो त्यावेळेस फ्री एनर्जी काय होते, कमी होते. ओके. मॅक्सिमम वर्क केल्यामुळे डिक्रीज होते. काय डिक्रीज होते, डेल्टा जी ही डिक्रीज होते. मग आता मॅक्सिमम वर्कचं इक्वेशन काय आहे, NFE = काय तर मायनस डेल्टा जी, किंवा और डेल्टा जी = मायनस NFE. काय म्हटलंय, वर्क इज परफॉर्म बाय एनी सेल ड्यू टू डिक्रीज इन फ्री एनर्जी. कुठल्याही सेलमधून ज्यावेळेस मॅक्सिमम वर्क केलं जातं त्यावेळेस त्याची फ्री एनर्जी कमी होते. मॅक्सिमम वर्क आपण कशात दाखवणार आहे, NFE. आणि कमी झालेली एनर्जी काय, मायनस डेल्टा जी. किंवा आपण साइन इंटरचेंज केलं, डेल्टा जी = मायनस NFE. ओके. डेल्टा जी म्हणजे काय म्हटलं आपण आता, फ्री एनर्जी. ठीक आहे. मग आता 3 प्रकारच्या प्रोसेस असतात, त्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये डेल्टा जीचं साइन कोणतं असतं, EMFचं साइन कोणतं असतं ते आपण बघू. मित्रांनो, फळ्यावर एक टेबल लिहिलं आहे. त्या टेबलच्या पहिल्या कॉलममध्ये टाइप ऑफ रिएक्शन लिहिलेलं आहे, दुसऱ्या कॉलममध्ये साइन ऑफ डेल्टा जी म्हटलेलं आहे, आणि तिसऱ्यामध्ये साइन ऑफ EMF म्हटलं आहे. ओके. पहिली रिएक्शन आहे स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे त्या ठिकाणी तात्काळ होणारी रिएक्शन. बरं मित्रांनो, आता एक आपण केमिस्ट्रीच्या व्यतिरिक्त एक एक्झाम्पल घेऊ. एक धबधबा आहे मित्रांनो. धबधब्याचं पाणी वरतून खाली जाणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे की अनैसर्गिक प्रोसेस आहे, नॅचरल आहे की नाही. पाणी वरून खाली जाणे या प्रक्रियेला आपण कोणती प्रोसेस म्हणणार, स्पॉन्टेनियस. पाणी वरून खाली गेलं त्यामुळे पाण्यामध्ये जी काय ऊर्जा आहे ती ऊर्जा काय होणार, कमी होणार. आणि ऊर्जा कमी झाली की त्या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम, आपण जलविद्युत प्रकल्प बघितला असेल त्या हायड्रो पॉवर, धबधब्यावरून ते पाणी खाली येतं, त्या पाण्याचं कन्व्हर्जन शेवटी पुढे कशामध्ये होत असतं, तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये येत असतं. ठीक आहे. परत लक्षात घ्या, आपण कोणती प्रोसेस म्हणतो, स्पॉन्टेनियस, तात्काळ होणाऱ्या क्रिया, त्यांना आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो किंवा स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणतो. या ज्या स्पॉन्टेनियस रिएक्शन होतात त्यावेळेस मॅक्सिमम वर्क मिळतं, आणि मॅक्सिमम वर्क ज्यावेळेस मिळत असतं त्यावेळेस त्याची एनर्जी कमी होत असते. एनर्जी कमी म्हणजे त्याच्यावर कोणता साइन असणार आहे, मायनस. ओके. आणि मॅक्सिमम वर्क मिळतं म्हणून EMF साइन कोणता असणार आहे, पॉझिटिव्ह. परत लक्षात घ्या, when a process is spontaneous it will have sign of delta G negative and its EMF will show positive sign. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल त्यावेळेस आपल्याला, सपोज एक्झाम्पल घेऊया मित्रांनो, हा एक सेल आहे. ऑक्सिडेशन कुठे होतं, लेफ्ट हँड साईडला ऑक्सिडेशन होत आहे, आणि या साईडला काय होणार, रिडक्शन. आणि हे डबल लाईन म्हणजे काय, सॉल्ट ब्रिज. ठीक आहे. आता याचं पोटेन्शियल जास्त आहे, याचा पोटेन्शियल कमी आहे, त्यामुळे हा काय करणार, हा इलेक्ट्रॉन देणार, आणि हे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार आहे, कुठे दिले जाणार आहे, कॅडमियमकडे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन ज्याचं पॉवर जास्त आहे त्याच्याकडून कमी पॉवर, कमी पोटेन्शियल असल्याने इलेक्ट्रॉन शिफ्ट होत आहे. ही प्रोसेस कशी आहे मित्रांनो, स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग या स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी डेल्टा जीचं साइन कोणतं असणार आहे, निगेटिव्ह. आणि याच्यामध्ये जो EMF निर्माण झाला होता तो किती होता, किती होता, 0.3590 व्होल्ट. याचं साइन काय दिसतं आपल्याला,
पॉझिटिव्ह साईन दिसत आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी डेल्टाची साईन निगेटिव्ह आणि EMFचं साईन कोणतं असणार आहे? पॉझिटिव्ह. मित्रांनो, समजा आपल्याला याचं उलट करायचं आहे, म्हणजे याच्याकडून आपल्याला इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट करायचे, ही नैसर्गिक क्रिया असणार आहे का? स्पॉन्टॅनियस प्रोसेस असेल का? कमी पोटेन्शियल असलेल्या इलेक्ट्रोड करून जास्त पोटेन्शियल असलेल्या इलेक्ट्रोडकडे आपल्याला इलेक्ट्रॉन परत रिव्हर्ट करायचे, मग ही नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेस असेल. मग ह्या नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेस ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला ऊर्जा खर्च होण्यानंतर ऊर्जा द्यावी लागणार आहे. ऊर्जा द्यावी लागते म्हणून आपल्याला फ्री एनर्जीची साईन काय आहे? प्लस येत आहे. आणि अशा वेळेस EMFचं साईन काय येणार? निगेटिव्ह. फॉर नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेस डेल्टा जी इज पॉझिटिव्ह आणि EMFचं साईन काय असणार आहे? निगेटिव्ह असणार. तिसरी प्रोसेस आहे इक्विलिब्रियम. दोघांचं पोटेन्शियल सारखं आहे. दोघांचं पोटेन्शियल सारखं आहे. इलेक्ट्रॉन इकडून इकडे जाणार नाही किंवा इकडनं इकडे जाणार नाही. इलेक्ट्रॉनचं ट्रान्समिशन होणार नाही. त्यामुळे डेल्टा जी कसं असणार आहे? शून्य. आणि EMFचं पण साईन काय असणार आहे? 0 असणार. ठीक आहे. सो फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस डेल्टा जी इज निगेटिव्ह अँड EMF इज पॉझिटिव्ह. फॉर नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस डेल्टा जी इज पॉझिटिव्ह अँड EMF इज निगेटिव्ह. And for equilibrium process both are 0. Okay, so in today's lecture we have seen cell and its reaction. After that we have discussed the sign conventions of EMF and delta G. Okay, in the coming lecture we will see the remaining part of this chapter. Thank you.